मित्रांनो, प्रश्न उत्तरे चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। आजचा विषय आहे सापडणे शुभ की अशुभ। तर शास्त्रोक्त पद्धतीने बघूया। शुभ अशुभ दोन्ही गोष्टी मी देत आहे। सुरू करूया। तर पहिलं, ज्योतिषशास्त्रानुसार जर पैसे सापडले असतील तर धनाची देवी लक्ष्मीच्या प्रसन्नतेचे ते लक्षण मानले जाते। दुसरी अशुभ गोष्ट अशी असते की ते चोरीचेही असू शकतात मित्रांनो पैसे। त्याच्यामुळे दोन्ही गोष्टी आहेत। तुम्हाला ते कुठल्या सिच्युएशनला सापडतायत पैसे त्याच्यानुसार तुम्ही ते ठरवू शकतात की ते लक्ष्मी प्राप्त झाली आहे की ते पैसे चोरीचे असतील ते तुम्ही ठरवा। पुढचा विषय येतो वास्तुशास्त्रानुसार जर आपल्याला पैसे सापडले असतील तर घरात धन आणि सुख समृद्धी येते। घरात नकारात्मक ऊर्जा निर्माण होते, हा त्याचा अशुभ गोष्ट आहे। त्याच्या रिलेटेड जर पैसे सापडले आहेत तर ते नकारात्मक ऊर्जा आणू शकते। ते तुम्हाला कुठल्या कंडिशनमध्ये ते मिळतात त्याच्यावर आहे। तिसरं आहे धर्मशास्त्रानुसार जर पैसे सापडले असतील तर धर्मशास्त्रानुसार तुम्हाला धनाची प्राप्ती होते। परंतु अशुभ गोष्ट अशी आहे की पैशाचा दुरुपयोग होऊ शकतो। एकदम धन सापडलं आणि मग त्याचं काय गोष्टी विचार येतात तर ते निगेटिव्हकडे पण जातं, म्हणजे अशुभ गोष्ट पण होते त्याच्यानुसार। पुढचं घेऊया सामान्य लोकांचा समज। आता जर पैसे सापडले असतील तर शुभ संकेत मानले जाते आणि अशुभ संकेत पण मानले जाते। तर डिपेंड तुम्हाला कुठे सापडतायत, किती सापडतायत त्याच्यावरती हे सर्व अवलंबून आहे। पुढचं घेऊया 5 नंबरचं, ज्याच्यामध्ये आपण डिस्कस करणार आहोत की पैसे सापडण्याची कारणे काय आहेत। कसं काय सापडलंय बा, की रस्त्याने चाललंय तिथे सापडलंय। तर नशीब आणि भाग्य या दोन गोष्टी शुभ मानल्या जातात। अशुभ गोष्टी म्हणजे चोरी केली किंवा काहीतरी दुर्घटना घडली आणि मग तिथे पैसे सापडले, काही ॲक्सिडेंट झाला तिथे पडलेत कोणाचे तरी, किंवा काही अशुभ गोष्टी घडलेल्या असतात ज्याच्यात पैसे टाकले जातात, फेकले जातात। तर हे कारणे काय आहेत त्याच्यावरती आहे। पुढचं घेऊया पैसे सापडण्याची वेळ। आता हे पैसे तुम्हाला कधी सापडलेत, दिवसा चालताना सापडलेत, सकाळी सापडलेत, दुपारी का मग रात्री सापडले आहेत। दिवसा सापडले तर ते शुभ आहे, पण रात्री सापडले तर ते अशुभ आहे मित्रांनो। आता याच्यामध्ये बरेचसे शास्त्र आहेत याच्यामध्ये, तर तुम्हाला किती सापडतायत, काय सापडतात, वेळ काय आहे त्याच्यानुसार ठरवू शकतात। पुढचं घेऊया पैसे सापडण्याची जागा। आता पवित्र स्थळ म्हणजे मंदिरात सापडले असतील तर शुभ मानले जाते, आणि जर ते कुठेतरी अपवित्र स्थळी सापडले असतील, अपवित्र म्हणजे कुठले ते तुम्हाला आता सांगायची आवश्यकता नाही वाटत मला, तुम्हाला ऑलरेडी जर विचार केला तर कळून जाईल। तर कुठे सापडत आहेत त्याच्यावरती आहे। पुढचं घेऊया आता शेवटचे 2 राहिले आहेत। पैसे सापडल्याच्या नाण्यांची संख्या। आता किती सापडले आहेत, समसंख्या आहे का विषम संख्या आहे। 2000 सापडले, 500 सापडले, 500 तर विषम होते, तर विषम संख्या ही अशुभ मानली जाते आणि समसंख्या ही शुभ मानली जाते। शेवटचं घेऊया मित्रांनो, त्याआधी प्लीज कृपया सबस्क्राईब करा चॅनलला, भरपूर उपयोगी व्हिडिओ येतील। शेवटचं 9 नंबर, पैसे सापडल्यानंतरचे वर्तन। जर दान केले ते सापडलेले पैसे तर ते शुभ मानलं जातं, आणि स्वतःसाठी ठेवलं तर ते अशुभ मानलं जातं मित्रांनो। तर तुम्ही ठरवा तुम्हाला किती सापडतायत किंवा तुम्हाला किती दान करायचे आहे, किती ठेवायचे आहे, डिपेंड तुम्ही काय पर्पज यूज करताय। तर धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ बघितल्याबद्दल।